घास तर किती भारी आलाय. हा मस्त आहे. पण माझ्या बैलांना घास नाही माझ्या रानात. यांचंच न्यावं काय नू. इथं तर नाही ना गंगाराम. तो दिसत नाही, त्याची बायको दिसत नाही. नेते थोडासा उपटून, काय कळणार आहे थोडासा कोपरा नेल्यावर. हा बाई आहे तर माहिती खुरपं पण ठेवून गेलेलं आहे. मरू तिकडेच यायच्या आधी घेते रपा कापून. यायचं बाई कोणी घेते रपा कापून. नाही बैल उपाशी आहे तिकडं. माझा घास आला का गंगारामना परत देऊन टाकीन त्याचा घास. कोण बाई दिसती? हा हिला शेतात काय लावावं का नाही असं झालंय बाबा. ही वहिनी दिसती वाटतं. हो 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 वहिनी, अयो भाऊजी तुम्ही काय करताय? आहो तुम्हाला घास कापून देत होते मी. दे ना. मला हा तुम्हाला कोणी सांगितलं घास कापून द्यायला मला? अहो इथं खुरपं पडलं होतं, म्हणलं घ्या बा घास कापून. हे बा किती भारी कापला मी. नाही कापला ठेवा खाली. नाही राहू दे ना हातात. नाही खाली ठेवा तुम्ही. अहो राहू द्या, काही जड नाही, राहू द्या. नाही ठेवा इथं. तुम्ही काय करता इकडं? का तुम्ही काय करता इकडं? आता माझं वावर आहे, माझ्या वावरात मला यायला नको होय? अरे हाय विसरलेच, मला वाटतं माझंच वावर आहे काय. सॉरी बर का. तुम्ही डोक्यावर पडला नाही ना वहिनी? अहो मला काय झालंय काय माहिती, मला आजकाल ना काही सुचतच नाही, आऊन काही समजतच नाही. काय होतं काय माहिती. अहो कधी तुम्ही माझ्या भेंडीत येताय, कधी त्या मिरचीत येताय. काय लावलंय तुम्ही? मी काय शेतात लावावं का नाही? हो त्याचं काय झालं माहिती का भाऊजी, मला आहे ना आता आजार झालेला आहे. मला आहे ना दुसऱ्यांचं वावर स्वतःच वाटायला लागले. अहो आता माहिती का तुम्हाला? तुम्हाला आजार झाला? हा नाही ही लांब ठेवलेलं मला परवडेल इकडं. काय झालंय माहिती का भाऊजी, मला ना 10-15 दिवसापासून सारखं माझं डोकं दुखत बरं का. आणि चक्कर आल्यासारखी होती. आणि कोणाचं काही दिसलं का ते असं वाटतं ते माझंच आहे. ते वावर असो, कपडे असो, काही पण ते असं वाटतं ही माझीच वस्तू आहे. आणि मी लगेच घरी घेऊन जाते. असं वाटतंय तुम्हाला? हा हो काय सांगायचं तुम्हाला आता भाऊजी. मग एखाद्या चांगल्या दवाखान्यात जायचं. दवाखान्यात गेले होते, डॉक्टर म्हणे काय नाही म्हणे, ते हळूहळू तुम्ही तुमच्या लक्षात येईल म्हणे गोष्टी. नाही पाहिजे तर मी दवाखान्यात नेतो चांगल्या डॉक्टरकडे. नाही नाही मी गेले होते महिनावरे सोबत. नाही चला मी नेतो वहिनी. नाही हो भाऊजी गेले होते मी. कसं आहे असं जर व्हायला लागलं ना हा परत बिचारा त्या माझ्या मित्राचा हाल व्हायचं. नाही नाही ते घेऊन गेले होते मला. तुम्ही विसरबोळे आहे. हा ना हो लय विसरायची सवय लागली मला आता. तुम्हाला कोणती लोकांचं शेत पण तुम्हाला स्वतःच वाटतंय, मग दुसऱ्याचे कपडे पण तुम्हाला तुमचेच माझंच वाटतात. वाटतं, हा हाय का ना? हा दुसऱ्याचा नवरा तुम्हाला असं वाटत नाही की ना की तो माझाच आहे म्हणून? हो भाऊजी असं काय बोलते, तुमच्या जिभेला हाड आहे का? घेऊ का कापून? नाही तर वा पटत तुम्हाला बोलायला. दुसऱ्याचा नवरा तर स्वतःच वाटत नाही ना. काय बोलता का तोंडाला आलं ते? हा हे कसं काय कळलं तुम्हाला? मग तो नवरा आहे, तो नवरा कसं काय विसरल मी? लोकांचं सगळं आपलंच, नवरा तेवढा आपला नाही होत दुसरा. मग नवरा माझाच आहे ना. नाही दुसरा. दुसरा कशाला वाटेल तुम्हाला? का अशी तशी दिसले काय मी? हातात पाहिलं ना काय? नाही विसरबोळ्या झाला म्हणून म्हणतो. नाही नाही एवढं नाही, फक्त काय नाही. वा 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 वहिनी खरंच लय हुशार आहे हो तुम्ही. मग ह्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी ह्याला. ओ भाऊजी काय पण नका बोलू बरं. ह्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी ह्याला कधी केली मी? हा आत्ता इतक्यातच नाही का केली तुम्ही? कधी? आत्ता आत्ता कवा? आता मी तुम्हाला काय म्हणलं वहिनी, दुसऱ्याचा नवरा आपला नाही बरा म्हणता आला तुम्हाला, तेवढं कसं जुळलं? मग दुसऱ्याचा नवरा भाऊजी कस काय मला म्हणता येईल तुम्ही सांगा बरं. मग हे आता माझं शेत आहे, ह्याचा चारा माझा, हा बरा घास तुम्हाला घेऊन जायला लगेच पटलं. अहो तुम्हाला आल्याला काय म्हणले भाऊजी, मी तुम्हाला कापून देत होते बरोबर का नाही? मग नाही पण तुमच्या वावरात आहे का घास? अहो आमच्या वावरात तुम्ही आत्ताच लावला ना, पाहिलं ना तुम्ही? तो नुसता नांगरून पडलाय बघा. नाही नाही घास लावलाय मी, ते अजून दिसणार येईल तो नंतर. मग येईल तेव्हा कापून न्या ना. हा आयत्या इळा माझाच, घास पण माझाच, आयत्या बिळावर नागोबाई. काय ते बेळ नागोबाई, तुम्ही जसं आमच्या शेतात येतच नाही आहे ना काय घ्यायला. हा तुमची बायको तर सदा कदा माझ्याच वावरात पडलेली राहते, ते बरं तुम्हाला दिसत नाही. स्वतःच्या वावरात ती येऊन नाही 2-4 किती हे एवढंच घास कापले आणि काय होतंय तुमचं? हा नाही ठेवा खाली. नाही राहू दे हातात. काय होतं एवढं घासाने मला सांगा बरं. आता काय म्हणला तुम्ही? तुमच्या वावरात हा माझी बायको येते मग खुशाल येते. आहे का नाही? मग तुम्हाला दाबता येत नाही का बायकोला? ती कसं काय लक्षात राहिलं?
एवढी पण नाही विसरत मी. ज्या गोष्टी लक्षात राहायच्या गोष्टी त्या बरं लक्षात राहतात माझ्या. हा का? मग वा वहिनी, धन्य झालं बरं का. है ना? इथं भेटला, वरती नका भेटू. काय? इथं खाली पृथ्वीवर भेटला मला, हा, वरती भेटू नका हो. तुम्हीच नका मला भेटू. तुम्ही आणि तुमची बायको सगळं माझ्या वावरातलं चोरून येत्या. मी तर कधी भेटणार नाही. कधी पण मी तुमच्या वावरात आले का लगेच चोरासारखे मागूनच येतो तुम्ही. हा, यावा का नाही माणसानं तुमच्या वावरात? पण माझ्या वावरात काय काम आहे तुमचं? काय काम आहे? हा, तुम्ही कोण आहे माझे? कोण आहे? कोण आहे सांगा. नाही कोण आहे सांगा की. मी तुम्हाला भाऊजी म्हणते बरोबर. हा, तुम्ही माझ्या भावाप्रमाणे. मग हे वावर पण आपलंच झालं ना. मग एवढं बांध खेटून आपले वावर आहे. कधी तुम्ही आमच्या वावरात, मी तुमच्या वावरात, हाय की नाही? नातं जोडायला एकच नंबर आहे बरं का. नातं नाही जोडलंय मी सांगते. आता तुम्हाला मी प्रेमाने भाऊजी म्हणते. हा, मग तुमच्या शेतातलं मी नेते, माझ्या शेतात तुमची बायको नेते. मग किती चांगले संबंध आहेत बरं आपले घरचे. हायत हायत हायत. मग गोड बोलून काटा काढायचं तेवढं बरं जमतं तुम्हाला बघा. या बा भाऊजी, तुम्हाला मी मस्त गोडीत बोलू राहिले तरी तुम्ही काट्या काढता याची टोपीत त्याला. तुम्हाला तेच सांगताय बरं. तुम्हाला भांडायचं आहे का माझ्यासोबत? सांगा म्हणजे मी रेडी. मी भांडायला सांगा मला. भांडायला हा? मला बाय माणसावर भांडायचं नाही. नाही ना, हा. बरं तोंड मारता येतं. मग इथे येऊन मला घडी घडी बोलताय, हे केलं ते केलं. आणा वेळा थोडं घास कापू द्या मला, द्या. नाही नाही, बस तेवढा घेतलाय ना, तेवढाच घेऊन जा. एवढ्याने माझ्या बैलाचं नाही पोट भरायचं भाऊजी. हा, आता कसा पॉइंट वर आला बरोबर पॉइंट वर. नाही नाही, तसं नव्हतं. अहो तुमच्या बैलाचं कसं पोट भरायचं ते म्हणते मी. माझ्याकडे बैलच नाही तो वहिनी. अहो, गाय आहे ना मग. हा, ते गायला मी काही चारत नाही. अहो गायला हेच आवडतं. नाही नाही, मग गायचं फेवरेट आहे. गायला खुराक माझ्या वेगळं आहे. काय देत्या? मी कुट्टी देतो बायला. हा का? कधी आणली हो? हा, कधी आणली? आता मी एकदम टेम्पो भरून आणतो वहिनी. आणि कुठे ठेवले हो भाऊजी? सांगा ना. नाही ती काय आहे, हा ते टेम्पो भरून आणतो, हा. पण गावात ठेवतो मी, घरी नाही आणत. थेट गावात? हो, सरपंचाच्या घरी. त्या म्हाताऱ्याचं चावट म्हातार त्याच्या घरी काय ठेवलं? जाऊच वाटत नाही त्याच्या घरी मला. नाही तिकडेच बरं आहे, मला जागा नाही ना ठेवायला, म्हणून सरपंचाच्या घरी ठेवतो मी. जागा नाही, एवढं कुट्यान बिटे बांधून ठेवले त्याच्यात ठेवायचे ना मग. नाही ना, ते कपडे वाळायसाठी ठेवले खास. पावसात कपडे वाळत नाहीत ना. भाई तुम्ही त्याला श्रीमंत आहे मग, है ना? हा मग. कपडे वाळायसाठी बांधलं एवढं मोठं. हा मग. बरं बरं, इकडे आणून ठेवलं असतं तर मग चांगलं झालं असतं नाही का? नाही, गायला ज्या वेळेस भूक लागेल ना त्यावेळेस एक पाठीभर आपलं घेऊन यायचं आणि तिला खायला घालायचं. बरं मी काय म्हणते भाऊजी, थोडं कापू द्या ना मला. बाद झालं वहिनी, तुम्ही एक काम करा, इकडे या, इकडे या. हा बोला ना. हा हे बघा, हा रस्ता बांधाचा किनारीचा दिसतोय ना. हा दिसतोय ना. हा, असं त्या शेतात जायचं सरळ, तिथं कापायचं तुमच्याकडे असला तर. काय भाऊजी तुम्ही तुमच्या हाताने द्या थोडंच कापून मला. मला कापाय येत नाही, माझी बायकोच कापते. द्या, मला येतं ना. नाही नाही, राहू द्या, आणि काय तुमची बायको दिसत नाही कुठे? ती घरीच असते. हा का? हा मी काय म्हणत होते भाऊजी, हा. ते ना तुमची बायकोला म्हणा त्या पूजाताईंनी बोलवलंय म्हणा बर का. हे काय अय अय, गोड बोलून हे काय चाललंय? खोड मोडायची चांगली सवय आहे तुम्हाला. चला येते भाऊजी, तुमचं तले एवढं एवढं घेतलं तले तुमच्या डोळ्यात खपलं. माझ्या वावरात या, तुमचे कसे तंगडे मोडी ते मी मग सांगते तुम्हाला. हा, मला काय गरज नाही तुमच्या वावरात यायची. हिला बरं झालं माझ्या डोक्यात एक प्लॅन पडला लवकर पडदिशी. गायला म्हणलं मला कुट्टी चारतो मी, म्हणते कुठे ठेवताय? हिला म्हणजे मी सरपंचाच्या घरी ठेवलं, ते खोटं सांगितलं तिला. बरं झालं, जर सांगितलं असतं ना मी हाय माझ्या घरात, तिथनं पण त्या बाईनं चोरून न्यायला कमी केलं नसतं. लय चोरीचा माल बाईकडे बाबा. गावातलं तर काय काय चोरत नाही ना. 8 दिवसात मला 5 वेळा ही वहिनी इथं सापडली. कधी त्या भेंडीत, कधी त्या मिरचीत, कधी या घासात. मागच्या आठवड्यात तर आंबा ना आंबा पाडून नेला तिनं. ही एवढी कशी वहिनी लापट आहे काय माहिती. ही जेव्हा आहे ना चांगली नजरच ठेवली पाहिजे. गडी पण आहे ना काही कामाचं नाही, काम नको, ह्यांना पगार द्या. ऐता ह्या गड्याला ना चांगला फोडूनच काढतो आज मी जाऊन.